अंतर्धान होतो. पण गोपाळावर देवाचं जरा विशेष प्रेम आहे. अभंगावरून तरी असं वाटतं पहा, जरा विशेष प्रेम गोपाळांच्या बद्दल देवाचं होतं. त्याचं कारण असं, हे गोपाळ आणि परमात्मा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ करायचे आणि मग खेळामध्ये हा बाबा कधी हरत नव्हता. हा काय हरेल का महाराज? हरणारा माणूस आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे कधी हरत असतो का? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो. जिथे परमात्मा आहे तिथे विजय निश्चितच आहे. म्हणून परमात्मा रोज परमात्माच्या खेळामध्ये विजय व्हायचे. सगळे बाकीचे गोपाळ पारायण व्हायचे. मग हरलेल्या माणसाला काय लांब गेलेल्या एवढून आणायचं ही शिक्षा होती. या सगळ्यांनी एक दिवशी मीटिंग घेतली पहा. गुवाहाटीमध्ये मीटिंग घेतली. सांगितलं याचं आपलं काही जमत नाही, उभं या आपल्यामध्ये येऊ द्यायचं नाही का? सगळे गोपाळ रडकुंडीला आले होते असं तुम्हाला वर्णन करतात. गडी गेले गोपाळांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या आणि गोपाळ बोलायला लागले, देवा तुझ्यासोबत आम्ही खेळणार नाही का? इमानदारीने खेळत नाही, काहीतरी कपट करतो, काहीतरी घोटाळा करतो आणि आम्हाला साथ हरवतो. देवा आम्ही तुझ्यासोबत खेळणार नाही आणि उद्यापासून तू आमच्या खेळायला यायचं नाही. तुझ्या जागी वेगळ्या करायच्या, कुठं तुला गाडी घेऊन जायचं तिकडे जायचं. कान्होबा निवडणी आपुली गोधरणे आमच्या तू येऊ नको. गोपाळांनी देवाचा आवेश केला, आमच्या येऊ नको म्हणून स्पष्ट सांगितलं. आता दोन्ही चिंतन लक्षात घ्या. गोपिकांना अभिमान झाला तर देव त्यांचा रासमंडळ सोडून निघून जातात. गोपाळांनी देवाचा आवेश केला तर या त्रिभुवनाचा अधिपती असलेला देव त्या गोपाळांच्या समोर